नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे, सर्वांना सुख समाधान लाभू दे ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। तर व्हिडिओमध्ये मी आज सिंपल चौकोनी गळा कटिंग आणि शिलाईची सोपी पद्धत अगदी सोप्या भाषेत आणि कमी वेळेत समजावून सांगणार आहे। तर चौकोनी गळा शिवताना बऱ्याच वेळा गळा फाकला जातो, म्हणजे चौकोनी आकार न दिसता तो असा पंचकोनी होतो। तर ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, तर वरती जो गळ्याच्या बाजूला जी रुंदी घेतली आहे तीच खाली गळ्याची उंची घेताना सुद्धा घ्यायची आणि हा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा, म्हणजे गळा रुंद होत नाही। ही टिप नंबर 1। आता दुसरी टिप काय, तर ज्यावेळेस तुम्ही शिलाई करताना त्यावेळेस मी तुम्हाला दुसरी टिप सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा आणि शेवटपर्यंत पहा। आणि हो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या नवीन मैत्रिणी असतील ज्याही ब्लाऊज शिवायला शिकत असतील, ज्यांना गळ्या डिझाईनमध्ये प्रॉब्लेम येत असतील त्यांना नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना प्रॉब्लेम येणार नाही। तर आता इथे जसं मी चॉकने मार्किंग केलं आहे, जो चौकोनी म्हणजे जिथे आपण वळतो तिथे मी मार्किंग केलं आहे आणि ही मार्जिन खूप महत्त्वाची असते एकसारखी वळताना, म्हणजे जिथे आपण कॉर्नर घेतो कॉर्नर कट जर चौकोनी गळ्याचे व्यवस्थित आले तर तुमचा गळा कधीच असा फाकल्यासारखा पंचकोनी होणार नाही। आता इथे शिलाई मारल्यानंतरच तुमच्या लक्षात आलं असेल अगदी कॉर्नरवरती व्यवस्थित शिलाई मारली गेली। आणि आता इथे मी पट्टी वगैरे वापरणार नाही, डायरेक्ट इन आउट केलेला आहे। बऱ्याच वेळा मी पट्टीसुद्धा वापरून चौकोनी गळा कसा शिवायचा आहे त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तीही तुम्ही पाहून घ्या की पट्टी लावून चौकोनी गळा कसा शिवायचा। आता जिथे कॉर्नर आहे तिथे दोन्ही कॉर्नरला मी अशा पद्धतीने तिरके कट दिलेत, म्हणून ही टिप नंबर 2। असे तिरके कट दिल्याने काय होतं की तो कॉर्नर आहे तो व्यवस्थित चौकोनीमध्ये सेट होतो। साईडला कट नाही द्यायचा, जिथे बरोबर कॉर्नर आहे त्या कॉर्नरला कट द्यायचा आणि मग हे अस्तरचं कापड या पद्धतीने फोल्ड करून अगदी फिनिशिंगसह दाबटीप द्यायचे आहे। आता टिप नंबर 3। आता कॉर्नर कट तर दिले, पण इथे तुम्हाला थोडंसं खेचल्यासारखं वाटत असेल ते हाताने प्लेन करून घ्यायचं, काही नाही, थोडासा धागा लूज राहिला की असं होतं, त्यामुळे या पद्धतीने कॉर्नर व्यवस्थित काढून घ्यायचा आणि थोडंसं कापड ओढायचं, खेचल्यासारखं असं प्लेन करून घ्यायचं, त्याने अगदी व्यवस्थित कॉर्नर कट येऊन जातो। तर अगदी छोट्याशा आणि सिंपल टिप्स आहे, पण या टिप्स जर तुम्ही फॉलो करून या पद्धतीने चौकोनी गळ्याचं ब्लाऊज कटिंग आणि शिलाई केली तर तुमचा चौकोनी गळा परफेक्ट येणार। तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ, तर पहा आता गळ्याचं तर झालं आहे मार्किंग करून, त्यानंतर आता चारही बाजूने मी शिलाई मारून घेते आणि एक्स्ट्राचं जे काही ब्लाऊजचं कापड आहे ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे। आता तुमच्या इथे लक्षात येत असेल मी अगदी सावकाश शिलाई मारत आहे, कारण ब्लाऊजला फिनिशिंग आणि फिटिंग खूप महत्त्वाची असते। जर अस्तर मेन कपड्याला जोडताना घड्या पडल्या तर मात्र ब्लाऊजची पूर्ण फिनिशिंग चेंज होते। आता हे कापड थोडंसं ट्रान्सपरंट असल्यामुळे मला शिलाई मारायला दिसतंय, पण जर ट्रान्सपरंट नसेल, सिल्कमध्ये वगैरे असेल, तर अशा वेळेस आतल्या बाजूने म्हणजे अस्तरच्या बाजूकडून शिलाई मारायची, कारण अस्तरच्या बाजूकडून आपण परफेक्ट फिटिंग केलेली असते। तर आता पाया पद्धतीने मी एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे तेही कट करून घेते। तर पहा एक्स्ट्राचं कापड कट करून झालेलं आहे। आता रेग्युलर ब्लाऊजला जसे आपण टक्स घालतो त्याच पद्धतीने टक्स घालायचे। एकदा पहा, आकार बिलकुल तुम्हाला इथे फाकल्यासारखा दिसत नाही, अगदी छान चौकोनी गळ्याचा आकार आलेला आहे। तर आता टक्सची उंची घेतली आहे मी इथं 3.5 आणि मध्य घेतलेला आहे शोल्डरचा, किंवा तुम्ही जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की शिलाई मार्जिन जी 1.5 इंचाची आहे ती सोडून बाकीचा उरलेल्या ब्लाऊजचा मध्यापासून मध्य काढायचा, मध्य सेंटरच्या भागापासून सेंटर काढायचा आणि मग तिथे टक्सची उंची घ्यायची। आता टक्सची उंची घेताना गळ्याची उंची जी आहे त्याच्या खाली कमीत कमी 1 इंच उंच अशी टक्सची उंची झाली पाहिजे। आता टक्स घालून झाले, त्यानंतर आता आपण ब्लाऊजला घालणार आहोत कमरपट्टी। कमरपट्टीसाठी मी 1.25 इंच रुंद आणि जेवढी कमरची लेंथ आहे तेवढी पट्टी घेतलेली आहे। 1/4 इंच सिलाई मार्जिन घेऊन पट्टीला शिलाई मारून घेतलेली आहे। या पद्धतीने ब्लाऊजच्या वरच्या बाजूने 1/4 इंच मार्जिनवरती शिलाई मारायची आहे आणि मग ही पट्टी बाहेरच्या बाजूने ओपन करून पुन्हा वरती ब्लाऊजचा कपडा पट्टीच्या बाजूकडे घेऊन दाबटीप द्यायची आहे। त्यानंतर ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून
मग यावरती 4 नंबरची शिलाई मारून घ्यायची, म्हणजे शिलाई केल्यानंतर ही शिलाई आरामात निघून येते। अशा पद्धतीने चौकोनी गळ्याचं कटिंग आणि शिलाई मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री